कोल्हार घोटी रोडचं काम सुरू झालं। अनेक ठिकाणी कामे अर्धवट राहिली होती, तीही बऱ्याचशा प्रमाणात कशीबशी पूर्ण केली। परंतु राजूरचा प्रवेशद्वारच अजूनही अपूर्णच आहे। नवीन तलाठी कार्यालयासमोरील रोड पूर्ण होतो की नाही यात शंकाच आहे। या रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते, त्यात तलाठी कार्यालयाला खेटूनच साईडने खोदकाम केल्यामुळे वाहतुकीस अडथळा देखील निर्माण होत आहे। हा रोड लवकरात लवकर व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे। कोल्हार घोटी रोडचं काम सुरू झाल्यानंतर या रोडच्या दुतर्फा राजूर ते बारी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली। त्यावेळी वन विभागाने 1052 झाडे तोडण्याची परवानगी दिली। त्यात साग 51, हिरडा 88, मोह 9, आंबा 81, बेहडा 8, चिंच 8, सादडा 127, इंजयाली झाडे 680 अशी एकूण 1052 झाडे तोडण्याची परवानगी वन विभाग राजूर यांनी दिली व त्या बदल्यात या ठेकेदाराने 3156 झाडे लावावी असा बॉन्डही केलेला आहे। तरीही या ठेकेदाराने सांगितले की आतापर्यंत एकूण 2100 झाडे लावली असून 1150 झाडे जिवंत आहेत, परंतु या रोडवर साधी 100 झाडे सुद्धा लावलेली जिवंत दिसत नाहीत। तसेच या झाडांचं संगोपन करण्याचं काम देखील या ठेकेदाराचं असून त्या वृक्षतोडीमधून मोठ्या प्रमाणावर माया कमावली तरी कोणी हा प्रश्न अणुउत्तरितच असून त्या बदल्यात या ठेकेदाराने तितक्या प्रमाणात झाडे लावलेली नाहीत। गेली 3-4 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीचा परिणाम या भागातील वातावरणात दिसून येत आहे। एवढे उष्ण वातावरण या 2019 पूर्वी कधीही जाणवत नव्हतं, परंतु अमाप वृक्षतोड झाल्याकारणाने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता जाणवू लागली आहे। सदर ठेकेदारावर प्रमाणापेक्षा जास्त झाडे तोडल्यामुळे या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण वृक्ष हे ऑक्सिजन देणारे असून आणि तोच ऑक्सिजन घेऊन मनुष्य जगतोय ही संकल्पनाच या ठेकेदाराने मोडीत काढलेली आहे। तेव्हा या ठेकेदाराकडून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून घेण्याचं काम संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचं असून देखील याकडे संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे देखील लक्ष दिसत नाही। तसेच पेट्रोल पंप ते पिचड साहेबांचा बंगला या दरम्यान झालेल्या रोडच्या दोन्ही बाजूला फुटपाथ असतं व त्यानंतर गटार असते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने गटारीवरच फुटपाथ बांधून या रोडवर अतिक्रमण करण्यास जणू काही संधीच उपलब्ध करून दिलेली आहे। तेव्हा हा राहिलेला अपूर्ण रोड व या रोडच्या दुतर्फा असलेली वृक्ष या ठेकेदाराने लवकरात लवकर लावून त्यांचं संगोपन करावं अशी मागणी सार्वजनिक जनतेतून होत आहे, सर्वसामान्य जनतेतून होत आहे। संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाने यात लक्ष घालून या ठेकेदाराकडून वृक्ष लागवड लवकरात लवकर करावी व राजूर तलाठी कार्यालय समोरील अपूर्ण राहिलेला रोड लवकरात लवकर पूर्ण करावा, अन्यथा लवकरच एखादे जन आंदोलन घेतलं जाईल असा इशारा भारतीय मीडिया फाउंडेशनने देखील दिलेला आहे। सुराज्य मराठीसाठी सचिन मुतडक, राजूर।